महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज मुंबईत महत्त्वाची बैठक होणार आहे। अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिवालयामध्ये दुपारी 12 वाजता ही बैठक होणार आहे। बैठकीला महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत। मवियाच्या बैठकीत अधिवेशनातील रणनीतीवर चर्चा होणार आहे। महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज मुंबईत महत्त्वाची बैठक। मवियाच्या बैठकीत अधिवेशनातील रणनीतीवर होणार चर्चा। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची 26 फेब्रुवारीला बैठक। सुनेत्रा पवारांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होणार। फरार आरोपी कृष्णा आंधळे 3 वेळा गावात येऊन गेला। धनंजय मुंडेंचा गंभीर आरोप। आंधळेंकडून देशमुख कुटुंबाला धोका असल्याचीही माहिती। सुनेत्रा पवारांच्या गाडीतील शासकीय चालकाला उतरवून अनिकेत तटकरेंनी चालवलं वाहन। अनिकेत तटकरेंवर चोहीकडून टीका। शिवनेरीवरील कार्यक्रमात भाजपच्या आशा बुचके वादात। सुनेत्रा पवारांना धक्का देऊन पुढे आल्याचा व्हिडिओ व्हायरल। पुण्यातील खेडमध्ये बिबट्याचा वावर सीसीटीव्हीत कैद। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। अमेरिकेतील सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा थैथयाट। ग्लोबल टॅरिफ 10% केलं थेट 15%। T20 वर्ल्ड कपच्या सुपर 8 मध्ये आज भारताची दक्षिण आफ्रिकेसोबत लढत। अहमदाबादमध्ये खेळला जाणार सामना। बीडच्या बोरफडी गावामध्ये मुख्यमंत्री ग्राम समृद्ध अभियान पार पडले। यावेळी बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली। या अभियानात अभिनेत्री रिंकू राजगुरू ही सहभागी झाली। दरम्यान मोठ्या संख्येने नागरिकांनीही सहभाग घेतला। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर खंडाळाजवळ वाहतूक कोंडी झाली। पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर 4 ते 5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या। खंडाळा घाट ते आडोशी बोगद्यादरम्यान वाहतूक कोंडी झाली। दरम्यान बेशिस्त वाहन चालकांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली। मीरा भाईंदरमध्ये पोलीस भरतीला सुरुवात झाली आहे। 921 पदांसाठी राज्यभरातून 60,000हून अधिक उमेदवार दाखल झाले। 16 तारखेची भरती रद्द झाल्यानंतर आज प्रक्रियेला वेग देण्यात आलाय। कडक बंदोबस्तात ही भरती पार पडली। मुंबई महापालिकेनं बोरिवली आणि कांदिवली परिसरातील अतिक्रमणावर मोठी कारवाई केली आहे। महावीर नगर इथे अनधिकृत बांधकाम आणि फेरीवाल्यांवर धडक कारवाई करण्यात आली आहे। 5 जेसीबी 10 डंपर आणि 500 कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली। मुंबईत बनावट रेशन कार्ड रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आलाय। यावेळी दिंडोशी पोलिसांनी 7 जणांना अटक केली आहे। त्यांच्याकडून 340 बनावट रेशन कार्ड जप्त करण्यात आले। परळच्या परिसरात शिवशाही बसच्या धडकेत 4 वर्षांचा चिमुकल्याचा मृत्यू झालाय। अथांग तावडे असं मृत्यू झालेल्या चिमुकल्याचं नाव आहे। जामिनानंतर बस चालक बेफिकीरपणे हसत असल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। त्यामुळे बस चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। कोल्हापूर जिल्ह्यातील बोळावी गावात बिबट्याचा वावर दिसून आलाय। स्मशान शेड परिसरात बिबट्या निदर्शनास आल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। काही महिन्यांपूर्वी बोळावी मुरगुड या रोडवरील घाटात बिबट्या निदर्शनास आला होता। तर आता पुन्हा बिबट्याचा वावर दिसून आलाय। तर वन विभागाकडून बोळावी गावातील ग्रामस्थांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं। नांदेड जिल्ह्यातील सहस्त्रकुंड धबधबा परिसरातील पर्यटक स्थळाच्या विकासासाठी 43 कोटींचा आराखडा तयार करण्यात आलाय। दरम्यान उपसचिव राजेंद्र खंदारे यांनी पर्यटन स्थळाची पाहणी केली। पैनगंगा नदीवर प्रस्तावित बंधाऱ्यामुळे धबधब्याजवळ वर्षभर पाणी राहणार असून भविष्यात बोटिंगची सुविधाही उपलब्ध होणार।
अमरावतीत महानगरपालिका अधिकाऱ्यावर शासकीय वाहनाचा गैरवापराचा आरोप करण्यात आलाय। महानगरपालिकेची अधिकृत गाडी घरगुती कामांसाठी वापरल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। या प्रकरणी आरोग्य अधिकारी विशाल काळे यांच्या विरोधात महापौरांनी कारवाईचे आदेश दिले। कवठे महांकाळ तालुक्यातील अलकुड एम गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये डिजिटल आयडेंटिटीचा प्रयोग करण्यात आलाय। तर विद्यार्थी शाळेत पोहोचल्यावर आणि शाळा सुटल्यावर शिक्षकांनी आयडी स्कॅन करताच पालकांना मेसेज जाणार आहे। अपहरणाच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी ही उपाययोजना करण्यात आली। यानंतर एक महत्त्वाची बातमी आहे। साताऱ्यातील मुंढे गावातून 4 बांगलादेशी ताब्यात घेण्यात आले। कराड शहर पोलिसांनी ही कारवाई केली आहे। तर गेल्या 10 महिन्यांपासून बेकायदेशीर वास्तव असल्याचं समोर आलंय। साताऱ्यातील ही घटना आहे। साताऱ्यातील मुंढे गावातून ही घटना समोर आली आहे। बांगलादेशी ताब्यात घेण्यात आले। कराड शहर पोलिसांनी ही कारवाई केली आहे। तर हे बांगलादेशी गेल्या 6 महिन्यांपासून बेकायदेशीर वास्तव या ठिकाणी करत होते। नांदेड जिल्ह्यातील परोटी रिठा या गावाला जोडणाऱ्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय। तर लाखो रुपये खर्च करून तयार करण्यात येणारा डांबरी रस्ता चक्क हाताने उखडत असल्याचा प्रकार उघड झालाय। त्यामुळे कामाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळ इथे झिप लाईनचं उद्घाटन पार पडलंय। तोरणमाळच्या सीताखाई या पॉइंटवर समुद्र सपाटीपासून जवळपास 3370 मीटर उंचीवर ही झिप लाईन असणार आहे। 300 मीटर लांबीची ही झिप लाईन 30 सेकंदात पार होणार आहे। कांद्याला 8 ते 10 रुपये दर मिळत असल्यानं कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत सापडलाय। उत्पादन खर्चही निघत नसल्यानं कांदा विकून करायचं काय असा सवाल शेतकऱ्यांनी केलाय। सीसीआयने आतापर्यंत 15,74,462.4 क्विंटल कापूस खरेदी केलाय। मात्र अजूनही 25% कापूस शेतकरी आणि व्यापाऱ्याच्या दारात पडू नये, त्यामुळे दरात घसरण होण्याची चिंता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। कोकणवासियांसाठी फडणवीस सरकारची मोठी घोषणा। शिमग्याला आता बोटीनं जाता येणार आहे। मंत्री नितेश राणेंकडून वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली आहे। 1 मार्चपासून भाऊचा धक्का ते विजयदुर्ग अशी फेरी सुरू करण्यात येणार आहे। परभणी शहरात बेशिस्त वाहन चालकांमुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे। यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। तातडीने बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। हिंगोली पंचायत समितीतील अधिकारी नागरिकांकडून पैसे घेत असल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांनी केलाय। पैसे घेतानाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलाय। चौकशी करून तातडीनं कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। बुलढाणा जिल्ह्यातील चिखला गावात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावरून झालेल्या वादात महिला कार्यकर्त्यांनी झालेल्या मारहाणीचा अकोल्यात तीव्र निषेध केलाय। सकल मराठा समाजाच्या वतीने अकोला शहरातील भिंगरा चौकात तीव्र निदर्शने करण्यात आली।